26 डिसेंबरच्या दिवशी हल्ल्याला 1 महिना पूर्ण झालेला असताना आपण चर्चा करतोय या धक्क्यातून सावरायचं कसं याची आपल्या सोबत संजय गोविलकर आहेत, डीबी मार्ग पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि नायक डॉक्टर विहंग वाई आहेत. आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्याआधी एक प्रश्न बघूयात. प्रशांत सावंत आहेत. काय प्रश्न आहे प्रशांत, सांगा. हॅलो, हा विचारा. नमस्कार सर, मी प्रशांत सावंत बोलतो बँड्रावरून. माझे वडील पण पोलीस खात्यातच आहे. मला अगोदर आम्हाला एवढं टेन्शन नव्हतं, पण ते टेरर अटॅक झाल्यानंतर घरच्यांना एक काळजी असते. म्हणजे सकाळी गेल्यानंतर असं जरा भीती वाटते घरच्यांना की परत येतील की नाही. तर त्याशी कसं डील करायचं, घरी एक चिडचिड निर्माण झाली आहे. अगदी प्रशांत, थँक्स. तुमचा हा जो प्रश्न आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. मी आधी तुम्हाला तुमचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स विचारणार आहे, मग डॉक्टर वाई यांना विचारणार आहे की याचं कसं डील करायचं. प्रशांतच्या प्रश्नाचं पहिला उत्तर देऊया. प्रशांत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, कारण असे जे दहशतवादी हल्ले आहेत तर मी अभिमानाने सांगू इच्छितो की मुंबईतला कुठलाही गुन्हा आजपर्यंत, म्हणजे मोठे मोठे जे गुन्हे आहेत ते सर्व उघडकीस आलेत. 93चा ब्लास्ट असो किंवा त्यानंतर 7/11 असो किंवा आता जो आहे, तर त्यामुळे आपण हे गुन्हे उघडकीस आल्यामुळे हा जगाला संदेश मिळालेला आहे की मुंबईवर हल्ला करणं तेवढं सोपं नाहीये आणि अशा तऱ्हेच्या घटना वारंवार होत नसतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांची किंवा कुटुंबियाची काळजी करू नका. इनफॅक्ट आता त्यांना तुमच्या मानसिक सपोर्टची जास्त गरज आहे. आणि तुम्ही म्हणजे आमचेच कुटुंबीय आहात, म्हणजे जर तुमचे वडील पोलीस आहेत तर आपण सर्व मिळून आपण एकमेकांना जर सावरलं तर नक्कीच एक चांगलं आपण हे समाज निर्माण करू शकतो. बघताना सर असं वाटतंय की पोलिसांशी आणि पोलीस सामान्य नागरिकांशी या प्रसंगानंतर जास्त जोडले गेले, त्याचा हा धक्क्यातून सावरतानाही फायदा होणार आहे. हो, नक्कीच. कारण आतापर्यंतची आमची प्रतिमा साकारली गेली पोलिसांची, ती आपण जर पाहाल चित्रपटापासून मीडियापर्यंत, परंतु आज पहिल्यांदा तुम्ही म्हणजे सर्व जनता किंवा आपण सर्व आमच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतायत आणि एक भारतीय म्हणून आपण सुद्धा एकजूट झालेले आहात. त्याकरता मी सर्व तमाम भारतीयांचे याकरता सर्व मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही प्रथम एक भारतीय म्हणून आपण एक आलो. यामध्ये कुठली जात धर्म आपण विसरून, पूर्वी ब्रिटिशांच्या काळात मला सांगा वाटतं की ब्रिटिशांच्या काळात जसं आपण एक भारतीय म्हणून ब्रिटिशांना लढा दिला, त्याच प्रकारे आज आपण या दहशतवाद्याला एक भारतीय म्हणून लढा देत आहोत. आणि ही फार आपल्या भारतासाठी जी आवश्यक गोष्ट होती. माझ्या मनात कुठेतरी ही खूप वर्षापासूनची सल होती. ही घटना खूप दुर्दैवी होती. आमचे खूप मोहरे यात गळून पडले, परंतु त्यातूनही जसं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे गेल्यानंतर जे चित्र भारतीयांचं निर्माण झालं होतं तेच करकरे साहेब, कामटे साहेब आणि साळसकर साहेब आणि त्याचबरोबर अख्खे जे शहीद झाले आमचे पोलीस जवान, ते शहीदांमधून आपल्याला एक भारतीयत्व जागृत झालेलं आहे. आणि हे भारतीयत्व फार महत्वाचं आहे. हे टिकवून आपण ठेवलं तर नक्कीच मला वाटत नाही की जगात आपल्या भारतीयांना कुठेही तोड असेल. सर, तुम्ही अक्षरशः म्हणजे हा तुमचं हे बोलणं ऐकणं हाच ही जखम भरण्यातलं किती मोठं पाऊल आहे की तुम्ही आम्हाला हा सगळा कॉन्फिडन्स दिलात आणि तुमच्या कृतीने तो सगळा कॉन्फिडन्स आम्हाला मिळालेला आहे. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कृतीबद्दल मी हे म्हणेल, हे एंटायर मुंबई पोलीसचं टीमवर्क होतं. हे एकट्या संजय गोविलकरचं टीमवर्क नव्हतं. आमची डीबी मार्गची जी टीम होती, आमचे सिनियर इन्स्पेक्टर माळी साहेब, बावधनकर, कदम आणि आमचा पूर्ण स्टाफ, हे टीमवर्कचं यश आहे, एकट्या संजय गोविलकरचं यश नाही. हे कृपया म्हणजे खूप वेळा असं रिपीट होत आहे, तर असं व्हायला नको. हे आमच्या टीमवर्कचं यश आहे. आणि त्याच वेळी ज्यावेळी आम्ही हे करत होतो, ताज ओबेरॉय या आमचे पोलीस अधिकारी, नांगरे पाटील साहेब, सर्वच, मारिया साहेब, व्यंकटेशन सर आणि इतर सर्व पोलीस अधिकारी, म्हणजे जितकी नाव घ्यावं तेवढी कमी आहेत. KL प्रसाद सर, हसन गपूर स्वतः पोलीस आयुक्त आणि सर्व तमाम पोलीस अधिकारी आपल्या ड्युट्या सोडून तब्बल तो लढा संपेपर्यंत त्या जागी ठाण मांडून होते. आणि ह्या सर्वांमुळेच आपण हे आज मुंबईला जो आपण दहशतवादी हल्ल्याचा जो तपास करतो आहे तो याच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. ॲब्सोल्युटली सर, तुम्ही त्या सर्वांचे एक प्रतीक म्हणूनच आज आमच्या सोबत आहात आणि तुमच्याशी भेटून आम्हाला आमची समाज म्हणून तुमच्यापाशी जे ऋण व्यक्त करायचं आहे ते आम्ही या कार्यक्रमातून करतोच आहोत. आपल्या सोबत डॉक्टर वाई आहेत. डॉक्टर, या प्रशांतचा प्रश्न ऐकून असं वाटलं की जेव्हा एखादा ट्रॉमा होतो त्यानंतर तो ट्रॉमा त्यांच्या घरच्यांनाही जाणवतो. घरच्यांनी या प्रसंगात कसं वागलं पाहिजे किंवा कसं त्याच्याशी सामना केला पाहिजे, तुम्ही काही सांगू शकाल का? प्रशांतचं उत्तर देण्याच्या आधी मी संजय गोविलकर साहेबांचं अभिवादन करीत
इच्छितोय, त्यांनी एक मुंबई पोलीस दलातर्फे जितका सक्षम आपल्याला उत्तर दिला तो खरोखर अगदी म्हणजे आपल्याला एक गर्व अनुभव होईल Yes. तसा एक त्यांचा उत्तर होता आणि त्याबद्दल त्यांचं जितकं आपण अभिवादन करू तितका कमी अशी माझी भावना आहे. आता प्रशांतचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा असून त्याला एका ओळीत उत्तर देणे शक्य नाही. कुठलाही जेव्हा आपण व्यवसाय धरू तेव्हा प्रत्येक व्यवसायाचे अमुक डेंजर्स असतात आणि पोलीसचा व्यवसाय धरल्यानंतर तिथे असे आकस्मिक किंवा हिंसक प्रकार त्यांच्या व्यावसायिक जीवनात घडतील हे प्रत्येक पोलिसाला कल्पना असतेच. म्हणजे ह्याला हाय रिस्क जॉब असं म्हटलं जातो. त्यात जी काय अमुक एक प्रिकॉशन्स ठेवायला पाहिजे तो प्रत्येक पोलीस ऑफिसर एक स्वतः निजी रूपे व पोलीस दळ त्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता लागू करत असतो. आता गेल्या महिन्याला जे काय झालं ते एक अनयुज्युअल सिच्युएशन होती आणि त्याला आपण जनरलाइज करू शकत नाही. पण जसं गोविलकर साहेब म्हटले तसं एकदा झालं म्हणून पुन्हा पुन्हा होईल असं वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि त्याशिवाय कुठल्याही पोलीस ऑफिसरला आपण रस्त्यावर कुठल्याही कठीण परिस्थितीत पाहिलं आणि जर इतर नागरिक त्यांच्या मदतीला गेले तर मग कुठल्याही नागरिकांना किंवा पोलिसला कुठलीही असुरक्षितताची भावना निर्माण होणार नाही असं आपण एक मुंबईकर म्हणून ठरवू शकतो. अगदी. आणि हाच त्याचा एक उत्तर आहे की कुठल्याही व्यवसायात अमुक अनिश्चितता असेलच आणि त्याला कबूल करावी आणि एक सर्वसाधारण त्याला जे काय प्रिकॉशन्स घ्यावे आवश्यक आहे ते करावे. आणि जसं गोविलकर साहेबांनी सांगितलं तसं ह्या काळात प्रशांतनी वडिलांचा उलट त्यांना जास्त कॉन्फिडन्स आणि सपोर्ट व्यक्त करावा. इन्सिक्युरिटी त्यांच्यापर्यंत पोचती करणं हे उलट त्यांची अडचण वाढवण्याचं अजून स्ट्रेस वाढवणार आहे. डॉक्टर तुम्ही अतिशय महत्वाचं सांगितलं आणि आपण याबद्दल अधिक चर्चा करू राहणार आहोत. आता घेऊयात मात्र एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.